जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या YouTube चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. आजामेळ ब्राह्मणाच्या जीवनात नित्यनेम होता. रोज देवपूजा करायचा आणि मग जेवण करायचा, हे नित्यनेम आहे. पण घडलं काय, एके दिवशी आजामेळ ब्राह्मण फुलं आणण्याकरता शेतात गेला देवपूजा करण्याकरता. फुलं तोडले आणि पुन्हा विचार आजामेळ ब्राह्मणानं केला. येताना थोडंसं लांबून आलो म्हणला, जाताना शॉर्टकट जाऊ पाऊल रस्त्यानं. आणि शॉर्टकट निघाला. ज्या पाऊल वाटानं जाऊ लागला त्या वाटातच एका वेश्याबाईची वस्ती होती. आणि वाटात एका जार पुरुषाबरोबर ती वेश्याबाई कामक्रीडा करत असताना त्यानं क्षणभर चित्र पाहिलं. किती क्षणभर डोळे झाकले. बापरे म्हणला, ब्रह्ममुहूर्तावर हे कृत्य. कसा तरी घरी आला, काय मूर्ख माणसं आहेत म्हणला. आंघोळ केली, देवपूजा करायला बसला, पण मन देवपूजेत लागलं. माणसाचा स्वभाव आहे, चांगलं माणसाच्या लक्षात राहत नाही ना, वाईट लक्षातून जात नाही. त्याचं मन देवपूजेत नाही, त्याचं मन तिकडंच चाललंय. तिची वेश्याबाई पाहिली का त्यानं, तिकडं त्याचं मन भरकटलं. कारण मनाचा स्वभाव आहे बहुत चंचल. बहुत चंचलाचा पाळा येता जाता न लगे वेळ, येता जाता न लगे वेळ, येता जाता न लगे वेळ. बहुत चंचलाचा पाळा येता जाता न लगे वेळ, येता जाता न लगे वेळ, बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. मनासारखं चपळ काही नाही. सारखं मन त्याचं वाईट गोष्टीमध्ये गुंतलं. परिणाम एवढा वाईट झाला, आजामेळ ब्राह्मण वेश्याबाईच्या घरी गेला. बोलून चालून ती वेश्या होती, तिला तेवढंच पाहिजे होतं. येणं जाणं वाढलं आणि आजामेळ ब्राह्मण त्या बाईच्याच घरी राहू लागला. परिणाम असा वाईट झाला, एवढी वाईट परिस्थिती त्याच्यावर आली. काही दिवसात त्या बाईनं त्याला नंगम नंगा केलं. भाकर खायची सुद्धा त्याच्या हातची राहिली नाही. भाकर खायला सुद्धा भिकारी झाला. हे घडलं कशामुळं? क्षणभर वेश्या संगती केली. चांगलं म्हणत होते लोक, आजामेळ ब्राह्मणाचं एवढं गावात वजन होतं. पंचांग पाहायचंय, चला आजामेळ देवाकड. कुंडली पाहायची, चला आजामेळ देवाकड. एवढंच नाही, गावात भांडणं लागले तर आजामेळ ब्राह्मण आल्याशिवाय भांडणं मिटत नव्हते. भावाभावाच्या वाटण्या करायच्यात, लोक म्हणायचे आजामेळ देवाला बोलवा. एवढं वजन होतं. कोणाचं? आजामेळ ब्राह्मणाचं. पण एका स्त्रीच्या नादी लागून आजामेळ ब्राह्मण, लहान मुलगा सुद्धा त्याला चांगलं बोलत. आजामेळ देवा म्हणणारे लोक आजा त्याला म्हणू लागले. कशामुळे ही गोष्ट घडली? एक क्षणभर फक्त एका स्त्रीचं, वाईट स्त्रीचं त्यानं दर्शन घेतलं तर एवढा वाईट परिणाम झाला. नाथबाबा म्हणले, क्षणाची संगती जर दुर्जनाची घडली तर एवढा वाईट परिणाम होतो. अरे इथं साधू संताची संगती क्षणाची नाही, अर्ध्या क्षणाची घडू द्या, कल्याण आहे. अर्धा क्षण घडता संतांचे संगती, 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 घडता संतांचे संगती, अर्धा क्षण घडता संतांचे संगती. होय शांती महत बाबा, तेने होय शांती महत बाबा. संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. होय प्राप्ती महत बाबा, तेने होय शांती महत बाबा. संत संग देई,
संताची संगती तेने होय शांती महत्पापा. अर्ध्या क्षणाची संगती घडू द्याव. कोणाची? संताची, अर्थातच नामदेवरायाची. कल्याण होतं जीवनाचं, कल्याण. एक उदाहरण सांगतो. संगती किती महत्त्वाची. आणि संगती करत असताना, जीवन जगत असताना हे कलियुग आहे. लहान बनून जीवन जगा, जास्त मोठं होण्याचा प्रयत्न करू नका. जुन्या माणसाची म्हण आहे, आपलंच असते पण मांडी आड करून खावं लागते. एखाद्या माणसाला बडाई सांगायला जमना झाली, आपलं लय बरं चाललंय, त्याला म्हणलं की त्याच्या पोटात दुखतंय. कधी बी माणसापाशी कुथत राहायचं, काय नाही हो लय परेशानी. याचा परिणाम ते आपल्याला का पैसे मागत नाही, त्याला उलट गुदगुल्या होत्या. हा, म्हणून तुकोबाराय म्हणले ना, लहानपण लहानपण देगा देवा देवा, लहानपण देगा देवा देवा, देवा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा लहानपण देगा देवा, जया आगी मोठेपण तया यातना कठीण. लहानपण देगा देवा. मुंगी होऊन साखर खाण्यात फार मोठा आनंद आहे महाराज. लहान बनून जीवन जगा आणि मोठ्याची संगती करा, उद्धार होते उद्धार. उदाहरण सांगतो. नरशी गावातल्या 4-5 मुंग्या एकत्रित आल्या आणि त्याच्यातली एक मुंगी म्हणली, बाई उद्याच्याला मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला जाईल का? बाकीच्या 4 म्हणल्या, मूर्ख आहेस का ग तू, आथरून पाहून पाय पसर, आपल्याला कुठं दिल्लीला जाता येते का? नाही म्हणली, मला जायचंय दिल्लीला. मुंगी दिल्लीला जाईन का? अहो, या मंदिराला जर तिनं वेढा घालायचा ठरवला तर 1 दिवस लागेल, बरोबर आहे. दिल्लीला जाईल का ती? नाही म्हणली, मला दिल्लीला जायचंय. बाकीच्या म्हणल्या, जाऊ शकत नाही. ती म्हणली, मी जाणारच. हुशार होती ती. आणि ती मुंगी दुसऱ्या दिवशी दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टवर चढली. इथून 4 तासात संभाजीनगर, आणि तिथं VIP विमानात बसली. बुकिंग नाही, रिझर्वेशन नाही, पासवर्ड नाही. आणि इथून बरोबर संभाजीनगरहून ती 90 मिनिटात दिल्लीला गेली. 90 मिनिटातच विमान जात आहे ना दिल्लीला. 90 मिनिटात दिल्लीला गेली. आणि दिल्लीला गेल्यावर त्या मुंगीनं इकड्या मुंग्याला व्हिडिओ कॉल केला. बघ म्हणली, न्यू पार्लमेंट इन दिल्ली. मी दिल्लीला आले, आता तुला मोदी साहेबाची एंट्री दाखवते, मी आता लोकसभेमध्ये चालली. मग इकड्या मुंग्या म्हणल्या, होय गा, आणि तू दिल्लीला कस काय गेली ग? ती म्हणली, बाई मी दिल्लीला येण्यासाठी 2 गोष्टी केल्या. मी लहान झाले आणि मोठ्याचा हात धरला, म्हणून मला दिल्ली सापडली. दृष्टांत संपला. लहान बनून जीवन जगा आणि संत रूपी नामदेवरायासारख्या महात्म्याचा हात धरा. मोक्षरूपी दिल्ली तुम्हाला गवसल्याशिवाय राहणार. हे संगतीचा परिणाम आहे. अर्ध्या क्षणाची संगती घडू द्या मोठ्याची, कल्याण होते. काय होते? कल्याण होतंय. मग कोणत्याही पद्धतीनं होऊ द्या. संत समागमे एखादी परी, व्हावे त्याचे द्वारी श्वानयाती. काय होते सांगू का? आता तुकोबाराच्या जीवनातला एक दृष्टांत सांगतो. संताची संगत कोणत्याही पद्धतीनं करू द्या,
माणसाचं कसं कल्याण होते. भजन करा विठ्ठल. पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे आणि खेडच्या पश्चिम दिशेला एक कडूस नावाचं गाव आहे. कोणतं गाव? कडूस. आणि त्या कडूस नावाच्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या काळामध्ये एक व्यक्ती राहत होती. त्या व्यक्तीचं नाव आहे गंगाराम पंत मवाळ. शेतकरी माणूस होता. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, आपलं काम भलं, आपला परमार्थ भला, असं जीवन होतं गंगाराम पंत मवाळांचं. आणि त्या गंगाराम पंत मवाळांकडे एक म्हैस होती, दुभती म्हैस. म्हैस एवढं दूध द्यायची की अख्खा परिवार, अख्खा संसार त्या म्हशीच्या दुधावरच चालायचा गंगाराम पंताचा. एक दिवस घटना अशी घडली, ती म्हैसच सुटून गेली. आता ती सोडून दिली का सुटून गेली का हरवली पत्ताच नाही. एक दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. दुभती म्हैस, घर धकणारी म्हैस, अख्खा परिवार शोध घेऊ लागला. म्हैस कुठं गेली, म्हैस कुठं गेली. उन्हाळ्याचे कडक दिवस होते. गंगाराम पंत म्हैशीचा शोध घेऊ लागले. तेवढ्यात गंगाराम पंताच्या लक्षात आलं, ज्ञानेश्वरीची एक ओवी आठवली. हिरव्या चारे भांबावे पशु, हिरवा चारा दिसला की पशु भांबावतात, हे लक्षात आलं. पण उन्हाळ्याचे दिवस आहेत, हिरवा चारा कुठं असेल. मग गंगाराम पंत परिसरामध्ये पाहू लागले, कोण मका पेरलेली का, कोणाचा कडूळ खायला आलेला आहे का. मग पाहता पाहता गंगाराम पंताची नजर भंडाऱ्या डोंगराकडे गेली आणि दाट हिरवी गार भंडाऱ्या डोंगराची झाडी पाहिली. आणि मग गंगाराम पंत म्हणले, आपली म्हैस भंडाऱ्या डोंगरावर तर गेली नसेल, पाहायला काय हरकत आहे, एकदा डोंगरावर जाऊन येऊ म्हणले. आणि गंगाराम पंत पायी 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 भंडारा डोंगर सोडून वर आले. आणि वर आल्याबरोबर म्हैस दिसली नाही. मग एक साधू एका झाडाखाली बसून भजन करू लागले. हो वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. विकोद्यात जगात असताना थोडं पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. एकांतात भजन आहे. मला वाटतंय माणसानं भजन एकांतात करावं. एकांतात केलेलं भजन एक तर देवासाठी असते, नाही तर स्वतःसाठी तरी असते. लोकांतातलं भजन स्वतःसाठी नाही, देवासाठी नाही, उगं पोट भरण्यासाठी. हो, खरं भजन एकांतातलंच. खरं भजन कुठलं? एकांतातलंच. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, आणि ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. काय आनंद असन तुकोबारायच्या भजनामध्ये. भजन सुंदर सुरू आहे तुकोबारायचं. आता हे बोलून चालून शेतकरी माणूस, आपल्या भाषेत सांगू का, अधस्कट माणूस, हे म्हणला इथं आल्यावर मला म्हैस दिसली नाही, कोणतरी महाराज आहेत बुवा म्हणलं मोठमोठ्यानं भजन करायला. कुठले महाराज असतील? आपण महाराजालाच विचारू म्हणला, तुम्ही म्हैस पाहिली का? आता महाराज देहावरच नव्हते. नाठवोनी देह पायाचे चिंतन. ते महाराजापाशी गेला आणि म्हणला, ओ महाराज, ओ महाराज. महाराजाला वाटलं कोणीतरी साधक आहे, देवाच्या प्राप्तीकरता साधना करत असावा, आणि याच्या साधनेत बाधा आली म्हणून आपल्यापर्यंत आलाय. ओ महाराज. महाराज देहावर आले. का रे बा साधका, तुझ्या साधनेत काही बाधा आली का? ते म्हणला, बा साधकान साधनेत बाधा? हे असं काय बोलायला लागले महाराज तुम्ही? अरे मग आला कशासाठी? ते म्हणला, महाराज म्हैस पळून गेली म्हणला, 2 दिवस झालं म्हशीसाठी बेजारे. म्हैस पाहिली का तुम्ही? महाराजांना डोक्याला हाणून घेतलं. अरे मला वाटलं म्हणले हे देवाचं विचारायला आलं असं. हे काय विचारायले? म्हैस विचारायला आले. महाराज म्हणले, भल्याग्रस्ता, एवढा डोंगरावर येऊन बसलो, गाव सोडून, मी काय म्हैस पाहण्यासाठी बसलो का रे? अरे मी म्हैस पाहण्यासाठी नाही, मी इथं देव पाहण्यासाठी बसलेलो आहे. आणि मला म्हशीत पाहायच्या असत्या तर काय देहू गावात कमी म्हशी होत्या का? मी भंडाऱ्या डोंगरावरून येऊन बसलो, मी देव पाहण्यासाठी बसलो. भल्याग्रस्ता,
आणि तुला बी सांगतो, मानवी जीवन हे म्हैस पाहण्यासाठी नाही रे, मानवी जीवन हे देव पाहण्या देव पाहावया गरीब सायास भले भले देव पाहावया गरीब पहावया करीवो सायास न धरी हे आस नाशिवंत. अरे म्हैस पाहण्यासाठी नाही, देव पाहण्यासाठी प्रयत्न कर बाबा. घामाघूम झालास, म्हशीच्या पाठीमागं लागलास, जेवढं म्हशीच्या पाठीमागं लागलास तेवढं देवाच्या पाठीमागं लागला असतास तर तुला देव भेटला असता की रे. आयुष्य खर्च केलंस म्हशीच्या पाठीमागं लागू लागू. बऱ्याच माणसाचं आयुष्य ह्याच्यातच गेलं नाही का. म्हैस, शेत, घर, जसे काही काही रानडुकरं असते तसे काही काही रान माणसे. कधी आळंदी नाही, कधी पंढरपूर नाही, काही नाही. जिंदगी त्याची ह्याच्यातच गेली. विठाला अरे काय मानवी जीवन व्यर्थ करतोस बाबा. देवाच्या पाठीमागं लाग. महाराज त्याला रागच आला. ते म्हणला, महाराज मी काय बोलायला लागलो, तुम्ही काय बोलायला लागले, माझा प्रश्न कळाला का तुम्हाला. अहो म्हैस पाहिली का सांगा तुम्ही, काय दुसरंच भुसकट खूप नाही लागले मला. देव पाहण्यासाठी प्रयत्न करण, अमक करण तमक कर, आम्हाला कळत नाही का. म्हैस पाहिली का नाही, हो म्हणा नाही तर नाही म्हणा, बाकीचं कशाला बोलायला लागले. महाराज म्हणले, गिराईक जरा खट्याळच दिसायले. पण काय करा म्हणले, आपल्यापर्यंत आलंय. बरं याला देवाचं सांगायला जावं तर देव याच्या डोक्यात शिरण झालाय. बरं देव याच्या डोक्यात शिरण कसा, याच्या डोक्यात म्हैस आहे. आणि जोपर्यंत याच्या डोक्यातली म्हैस निघत नाही तोपर्यंत याच्या डोक्यात देव शिरत नाही. याच्या डोक्यात देव शिरवायचा असेल तर अगोदर याच्या डोक्यातली म्हैस काढणं गरजेची आहे. डोक्यात म्हैस असले देव कसं शिरण. कीर्तनात बसले तरी म्हशी डोसक्यातल्या जात नाही. म्हशीची पेंड, म्हशीचं दूध, म्हशीची वैरण, आयुष्य गेलं ह्याच्यातच लोकायचं. अरे कीर्तनात बसले तरी म्हशी डोसक्यातून काढा ना. तसं महाराज म्हणले, आता याच्या डोक्यातून अगोदर म्हैस काढावं लागते, तवा याच्या डोक्यात देव शिरण. महाराज म्हणले, अगोदर याला आता म्हैसच देऊन टाकतो. महाराज म्हणले, काय म्हणणं आहे तुझं, म्हैस पाहिली का सांगा. महाराज म्हणले, हे बघ कुठंच बघू नको, तू घरी जाय, म्हैस तुझ्या दारात उभी आहे. काय बोलायला लागली महाराज तुम्ही. 2 दिवस झालं बेजारे, भंडारा डोंगर पालथा घातला आणि म्हैस दारात उभी आहे. अरे तुला सांगायलो ना म्हैस दारात उभी आहे. ते म्हणला, नाही म्हैस गौसाल्यावर मी आणि तुम्ही येत. हां मी बी याच भागातला आहे म्हणला, तुम्ही काय कमी समजू नका मला. महाराज म्हणले, म्हैस नाही सापड्या बोल, तुला म्हैस पाहिजे ना, हो मग दारात उभी जाय. पळत घरी आला, खरंच पाहिलं तर दारात म्हैस उभी. घरातल्या माणसाला बोलला, अरे कुठं सापडली, कशी सापडली, कधी सापडली. ते म्हणले, सापडलीच ना. अरे दारात उभी आहे. खरंच पाहिलं तर दारात म्हैस उभी आहे, दावणीला वैरण खायली.
मग तुकोबारायचा अधिकार त्याच्या लक्षात आला. अरे 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 अरे, तो महात्मा मला म्हणू लागला, अरे म्हैस पाण्यासाठी काय प्रयत्न करतोस, देव पाण्यासाठी प्रयत्न कर. ज्या महात्म्याच्या शब्दावर म्हैस सापडू शकते त्या महात्म्याच्या शब्दावर देव सापडत नाही का? हा? अरे मी जर म्हणलो असतो मला देव पाहायचा आहे तर मला देव दाखविला असता, पण मी म्हशीचाच आग्रह धरला. म्हणला चुकलं गड्या आपलं, म्हणला आयुष्य आपलं फालतू गेलं. आता गेलेलं आयुष्य आता गेलं म्हणला. गेलेल्या आयुष्यात आपण बदल करू शकत नाहीत, पण राहिलेल्या आयुष्यात बदल करू शकतो ना. मागील केले ते अवघेची वा वा. मग आता तरी पुढे हाची कोणाचं खाण्यात गेला असन, पिण्यात गेला असन, खेळण्यात गेला. मागील गेले पाहू नका, पुढे जाणार आहे तुका. पुढे जामीन आहे तुका, पुढे जाणार आहे तुका. मागील गेले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. मागील केले ते पाहू नका आणि पुढे जामीन आहे तुका. आता गेलं गड्या म्हणला आपलं आयुष्य वाया, आता राहिलेलं आयुष्य तरी सत्कार मी लागू. आता घरच्या माणसाला म्हणला हे बघा आता म्हैस आणि तुम्ही. घरचे म्हणले तुम्ही, ते म्हणले तुम्ही ना आम्ही. आता समन मिटला, देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा. आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. मी चाललो तुकाराम महाराजाकडे आणि पळतच पुन्हा भंडाऱ्या डोंगरावर गेला. महाराजांना लांबून पाहिलं. महाराज म्हणले आपण दिलेल्या इंजेक्शनाचा याला फरक पडला का? हा सांगू लागलो तर अंगाव धावू लागलं, सांगू लागलं तर आपल्याला तटू लागले. रडत आलंय त्या अर्थी सलाईन लागू. महाराज म्हणले अरे म्हैस सापडली नाही का रे? ते म्हणलं म्हैस सापडली महाराज, आता देव सापडायचा आहे. आता मला देव सापडून द्या महाराज. म्हैस तुमच्या कृपा आशीर्वादानं सापडली, चुकलं माझं. महाराजाच्या चरणी नतमस्तक झाला. महाराजानं त्याच्यावर कृपा केली. महाराजाचा अनुयायी बनला. 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी झाला. आणि तुकोबारायानं त्या गंगाराम पंतांना आपल्या योग्यतेला आणलं आणि राहिलेल्या गाथ्याचं लिखाण गंगाराम पंतांनी केलं. आज जेवढे काही जगद्गुरु तुकोबारायाचे 4092 अभंग तुम्हा आम्हाला वाचायला जे मिळतात का, ते 2 महात्म्याची कृपा आहे. संताजी महाराज जगनाडे सुदुंबरेकर आणि गंगाराम पंत मवाळ कडुसकर. जसं जसं तुकोबारायाचे अभंग मुखातून बाहेर पडतील तसं तसं या 2 महात्म्यानं लिहून काढायचे, एवढा अधिकार प्राप्त झाला. आणि त्या गंगाराम पंतांना तुकोबारायानं सांगितलं माघ शुद्ध दशमीचा उत्सव तुम्ही तुमच्या गावात करा. आणि माघ शुद्ध दशमीचा उत्सव त्या कडूस गावामध्ये गंगाराम पंताच्या वाड्यात आज सुद्धा होतो. त्या वाड्यात मी कीर्तन केलंय. माघ शुद्ध दशमीला गंगाराम पंताच्या वाड्यामध्ये देवाच्या पायघड्या उमटतात. म्हणजे आज सुद्धा माघ शुद्ध दशमीला देव कडूस गावात येतो. हा अधिकार प्राप्त कशामुळे झाला? फक्त म्हैस शोधण्याच्या निमित्तानं. अर्ध्या क्षणाची संगती कोणाची घडली? संताची तुकोबारायाची घडली तर जीवनाचं सोनं झालं. अर्धक्षण घडता संताची, अर्धक्षण घडता संताची, होय शांती महत्ता, अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा, तेने होय शांती महत पापा, तेने होय शांती महत पापा. संगती होय शांती पापा, तेने होय शांती महत
साधूंची करावी. आपला परिसर भाग्यवान आहे. आपण साधू संतांच्या परिसरात जन्माला आलो. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. 700 वर्षापूर्वी नामदेवरायाचा जन्म इथं झाला. आणि मला वाटते नामदेवरायानं जेवढा भक्तीचा प्रचार प्रसार केला तेवढा या देशात कोणच केला नाही. नामात याचा किंकर, जेने केला से हा विस्तार. किती प्रचार केला. महाराष्ट्रापुरतं कार्य नाही हो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आज सुद्धा पंजाब मध्ये नामदेव महाराजाच्या मंदिर आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञान दीप लावू जगी. या कीर्तनाच्या माध्यमातून नामदेवरायानं जगात प्रचार प्रसार केला वारकरी संप्रदायाचा. पंजाबमध्ये मंदिर आहेत नामदेव महाराजाचे, आणि ते नामदेव महाराज आपल्या गावातले. काय भाग्यवान आहेत आपण. अरे वारकरी संप्रदायापुरतं कार्य केलं नाही. शीख संप्रदायामध्ये हिंदीमधून 2000 अभंग आहेत. कोणाचे? नामदेव महाराजाचे. ते नामदेव महाराज या गावातले. काय मोठा इतिहास आहे. 700 वर्षापूर्वी दिल्लीत जाऊन मेलेली गाय जिवंत केली अल्लाउद्दीन खिलजीची. ही ख्याती नामदेव महाराजाची. ते नामदेव महाराजांची ही भूमी आहे. काय आपण भाग्यवान आहेत महाराज. नामदेवरायासारखा भक्तीचा प्रचार प्रसार जगात कोणच केला. एवढी मोठी ख्याती होती, एवढी मोठी ख्याती होती. वाळवंटात कीर्तन नामदेवरायाच्या अगोदर कोणाचे झाले असतील, पण नामदेवरायाच्या कीर्तनाचा महिमा होता. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. फिरविले देऊळ जिही फिरविले औंढ्याचे देऊळ. म्हणजे ज्या नामदेव महाराजांना कीर्तन सुरू केल्याच्या नंतर देवानं येऊन नाचावं, ज्या नामदेवरायानं कीर्तन सुरू केल्याच्या नंतर देवानं देऊळ फिरवावं, ज्या नामदेव महाराजानं वयाच्या 5व्या वर्षी देवाला जीव घालावं, ते नामदेवराय. आणि त्या नामदेवरायाची जन्मभूमी म्हणजे नरशिगाव. याच्यासारखं भाग्य कुठे महाराज. याच्यासारखं भाग्य जगात दुसरं कोणतंच
नाही, जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी दोघा जणांच्या ताब्यात होता. कोणाच्या? पंढरपुरात फक्त दोघा जणांच्या, आणि ते दोघही जण परभणी जिल्ह्यातलेच होते. अध्यक्ष बी परभणी जिल्ह्यातला आणि उपाध्यक्ष बी आता हिंगोली झालाय. पाहिला, परभणीच होता ना. म्हणजे अध्यक्ष नामदेवराय आणि उपाध्यक्ष जनाबाई. हा, दोघं बी गचुंडीला धरीत होते. कोणाच्या? देवाच्या. म्हणून तर बाहेरच्या जिल्ह्यातली लोक म्हणते जगात जर्मनी भारतात परभणी. हा, नाद खुळा आहे विठाल. असू द्या जरा जुरा, आता रस्ते खराब आहे तर त्याला काय करा. आमच्या इकडे तुमच्या इकडे बरे येतं. पण परमार्थिक ख्याती केली कोण? या जिल्ह्यानं महाराज. हो, साधू संत आहे ना. परमार्थिक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणारी ओळख या जिल्ह्याची आहे. महाराष्ट्रावर उपकार जर कोणाचे असेल, संप्रदायावर उपकार जर कोणाचे असतील, ते प्रथम नामदेवरायाचे म्हणजेच परभणी जिल्ह्याचे. विठाल मला आता एकच प्रसंग सांगायचा आणि थांबायचे, 10च मिनिटं राहिली. नामदेव महाराजाची संगती श्री संत जनाबाईनं केली. बरोबर आहे. जनाबाईनं वयाच्या 5व्या वर्षीपासून नामदेवरायाची संगती केली. परिणाम काय झाला? जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी तिचा ऋणी झाला. पहाटे 4 वाजता तर उठवायला देव येत होतं. कोणाला? जनाबाईला. पूर्वीचा काळ होता, जरा उठून दळावं लागायचं. कोणाला? आमच्या माय माऊलीला. दळता दळता सासूबाई मेल्या आणि ह्याच्या नशिबी गिरणी आल्या. आता जात बी राहिलं का? जात आता जात 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 जात. मी तर म्हणतो आता इथून पुढच्या पिढीला लिहून ठेवावं लागणार आहे. जात कशाला म्हणत होते, पाटा कशाला म्हणत होते, वरवाटा कशाला म्हणत होते, खलबता कशाला म्हणत होते, उखळ कशाला म्हणत होते, मुसळ कशाला म्हणत होते, मोठ कशाला म्हणत होते, वावडी कशाला म्हणत होते. कळल का बाबा? पुढचं सोडून द्या, आताच कळत नाही. हा, पुणे मुंबईसारख्या मेट्रो सिटीत तर काहीच कळत नाही. पुण्यामध्ये मी हडपसरला काल्याचं कीर्तन करू लागलो. काल्याच्या कीर्तनात सांगायला, यशोदा माता आता ह्याचं मंथन करायची, रवी डेऱ्यात टाकायची आणि रवी टाकून घुसळण करायची. मी एका पुण्याच्या बाईला विचारलं, म्हणलं बाई तुम्हाला रवी माहिती आहे का? रवी? ती म्हणली हो महाराज माहिती आहे ना, रवी आणि मी एका होतो. ते रवी ना इकडी रवी सांगायला लागलो. कळत नाही त्याला करता काय. त्याचा जुना काळ आता गेला. आता अवजारं सुद्धा राहिले नाही. तसं पूर्वीच्या काळामध्ये जातं होतं. आता जातं राहिले का? पूर्वीच्या काळामध्ये आता जणू काहीच राहिलं नाही. पूर्वीच्या काळातल्या आपल्या बायका काठोटीत भाकरी करायच्या. आता काठोटी राहिल्यात का बाबा? आमच्या इकडं तर काय काय बायानं काठोटी विकून साड्या घेतल्या. काय डसू लागले काठोटी कोणाला ठाव. आणि ज्या ज्या बाईनं काठवटीत आता काठवट गेली न परात आली, ज्या ज्या बाईनं परातीत भाकर केली असं समजायचं नवऱ्याला पायाची माती खाऊ घातल्याप्रमाणे. पूर्वीच्या काळात लाकडी काठवट होती. लाकडी काठवटीला 2 कानं होते. त्या दोन्ही कानावर बाई पाय ठेवायची आणि मधात भाकर करायची. आता ह्या परातीत भाकरी करतात. परातीला कानं असतात का माय? मधात पाय ठेवता का मग तुम्ही? हा, दोन्हीकून 2 पायी लावी त्यात अंगुठ्याचं मळ, पायाची माती. नवऱ्याला म्हणतात खा माय पायाची माती. आता काठवट गेली न परात आली म्हणून काठवटीला राग आला आणि त्या काठवटीनं परातीला 1 लाद घातली आणि तीच परत तुमच्या पोराच्या वरातीत अशी पालथी झाली. धडधडांग टटडांग धडधडांग. गेलं महाराज जुना. आता मन पूर्वीच्या काळात काठवट होती, असे काही जुने अवजारं होते. आणि काळ एवढा सुंदर होता जुन्या काळामध्ये. आणखीन काय काय जुने माणसं म्हणते 4-4 जणांमध्ये आम्ही 1-1 शर्ट घातलेला आहे. माणसं समाधानी होते का नाही? आता सगळे काय नाही. चेहरा पाहिलं का असं वाटतंय काय दुष्काळ याच्या एकट्यावरच पाळडा. फोडिली गोवरीन जैशी दिसे काय कमी केलंय देवानं. पण माणसाला एक रोग झालाय, त्या रोगाचं नाव आहे हावडा. किती जरी देवानं दिलं कमीच वाटते. तसं पूर्वीचा काळ समाधानी माणसं होती. पहाटेच्या वेळेस कोण्याही दारासमोर जर गेलात जात्याचा आवाज ऐकायचा. बाईनं जर दळणाचं टोपलं घेतलं आणि दळायला लागली तर माहेरची आठवण याची, माहेरासाठी गाणं म्हणायची.
आज माहेराले जाण झाली व पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट, माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेसा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा, आज माहेराले जाण झाली व पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. काय काळ होता, लेकरू रांगत रांगत याचं आणि आईच्या गळ्यातलं गोड गोड गाणं ऐकत ऐकत त्याला साखर झोप लागायची. एवढे पूर्वीच्या काळातली लेकरं भाग्यवान होते. सध्याच्या काळातली लेकरं दलिंदर. त्याच्या आईला अंगाई गीत येत. पूर्वीचा काळ होता ना. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई, जगा वेगळी ही ममता, जगा वेगळी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. रांगत रांगत लेकरू याचं. आईच्या गळ्यातलं गोड गोड गाणं ऐकत ऐकत त्याला साखर झोप लागायची. एवढे पूर्वीच्या काळातले लेकर भाग्यवान होते. आईचा आवाज ऐकला तर लेकरू पाळण्यात झोपत होतं. आताच्या आईला मोबाईल लावून द्यावा लागायला, तेव्हा ते पाळण्यात झोपायले. 1.5 वर्षाच्या काट्याच्या हातात मोबाईल द्यायले. तुम्ही लेकराच्या हातात मोबाईल देताय म्हणजे तुम्ही तुमच्या लेकराचं आयुष्य कमी करताय, हे ध्यानात ठेवा. एका बाईला म्हणलं, बाई लेकराच्या हातात मोबाईल देऊ नये. ती म्हणली, महाराज तू ऐकत नाही हो माझं. मला ऐकत नाही. 40 वर्षाचा नवरा तू ऐकायला बाई. हा 1.5 वर्षाचं काट्टा ऐक ना. काय लग्नाच्या आधी तू हा नवरा वाघ होता, वाघ. तू हा लांडगा केलंस. आणि 1.5 वर्षाचं काट्टा ऐकत नाही. मग हात जोडून विनंती आहे तुम्हाला, लेकराला चांगले संस्कार द्या गड्या. पूर्वीचा काळ होता. अहो अंगाई गीत ऐकल्याबरोबर लेकरू पाळण्यात झोपत होतं. काळ होता का नाही. पूर्वीच्या काळातल्या कविता बी गोड होत्या ना. त्याच्या पाठीमागे अर्थ दडलेला होता. शेर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. हे कविता होते. आताच्या काळातली काय कविता आहे. आमची पोरगी म्हणाली, पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची. म्याला मग लेकरं कोण्या भूताची. कविता नाही त्या. गेला जुना काळ. जनाबाई ओव्या अभंग म्हणत असताना देवाची मूर्ती डोलत होती. भजन करण्याचा पहिला अधिकार स्त्रीला आहे. या रे लहान थोर, याती भलत्या अगोदर नारी. आणि मग मला वाटतंय आपल्या घरातल्या माय माऊलीनं स्वयंपाक करत असताना नामस्मरण केलं तर फार मोठा फायदा आहे. करणारीला फायदा आणि खाणाऱ्याला. अन्नातले दोष निघून जातात आणि ते अन्न न राहता त्याचा प्रसाद बनत असतो. पवित्र ते अन्न, हरी चिंतनी भोजन. उद्यापासून रामकृष्ण हरी म्हणत स्वयंपाक करायचा. जोरात म्हणायला लाज वाटत असेल तर मनातली मनात म्हणा. जोरात म्हणल्यापेक्षा हृदयात म्हणलेलं त्याला लय लवकर ऐकू जातं. केलं पाहिजे भजन. स्त्रीनं पहिल्यांदा केलं पाहिजे. खेडेगावातल्या काय काय बायका भजन करीत नाहीत असं नाही, करतात, पण त्याच्या अभंग कोणत्याच गाथ्यात नसते. दिंडी झाली ना आता, दिंडी सोहळा. त्या दिंडी सोहळ्यात एकमत हरी तर म्हणाली, मला व दिंडीत येऊ द्या आणि माऊलीचा न सवळा पाहू द्या. सवळा हा काही बी. अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. मला हिला देवाचा नंबरच भेटला तर काय करीन बाबा ही. तुझी रे आठवण लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. देवाचाही तू रे देव माझा नंबर कर रे शो.
म्हणलं बाई इकडे इमानदारीनं तुमच्या एकदा पाया पडू द्या, रातभर पाकडन काय नाही सापड. आमच्या इथली एक बाई बेल वाहली महादेवाला आणि बेल वाहता वाहता म्हणाली बेल वाया गेले ग बाय बाय तिकडेच घसरून मेले. भजन ते मंगळवानी नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना. पतनही होतंय, उद्धारही होतंय, म्हणून भजन चांगलं पाहिजे. नाही तया विन भुकेला विठ्ठल आणि येईल तैसा बोल. जनाबाईचं भजनच तसं होतं. दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता, तुझ गाईन रे अनंता. नवी संवेक्षण भरी तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी. दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता, तुझ गाईन रे अनंता. ब्रह्मांडाचा धनी जगाचा मालक तिचा ऋणी झाला आणि जनाबाईला विचारलं जना ब्रह्मांडाचा धनी जगाचा मालक पांडुरंग परमात्मा तुला दळू लागण्यासाठी येतो, संकट आल्याच्या नंतर संकट निवारण करण्यासाठी तुझ्यासाठी देव येतो, पुण्य एवढं केलं तरी कोणतं. जनाबाईनं पहिला हात नामदेवरायाकडे दाखवला आणि जनाबाई म्हणल्या मी एकच जीवनामध्ये पुण्य केलं, जनी मने जोडी झाली विठोबाची आणि दासी नामयाची. म्हणून या म्या जीवनात सेवा जर कोणाची केली असेल, मी जीवनात कोणाची दासी जर झाली असेल तर फक्त माझ्या नामदेवरायाची दासी झाले. म्हणून परिणाम जगाचा मालक माझा ऋणी झाला. अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. म्हणून देवा आता दुसरं काही देऊ नको, संत संग देई, संत संग देई, अनिक प्रवाही घालू नको. म्हणले संसारातलं काहीतरी मागा, म्हणले नको. संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती दे. संसार म्हणजे लग्न करणं, लेकरं बाळ होणं, याला संसार म्हणत नाहीत असं नाही, पण संसार शब्दाचा अर्थ एवढाच मर्यादित नाही. संसार म्हणायचं कशाला? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशेनम. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, खऱ्या अर्थानं याला संसार म्हणतात. जन्माला आला त्या दिवशीपासून खऱ्या संसाराला सुरुवात झाली. म्हणून आता मला संसारात पडायचं नाही. संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती दे. एकच कर जनार्दनाचा एक, जनार्दनाचा एका करुणा वचनी, जनार्दनाचा एका करुणा वचनी, जनार्दनाचा एका करुणा वचनी, जनार्दनाचा एका करुणा वचनी. हरी बिना वाणी पाया पाशी, हरी बिना वाणी पाया पाशी. संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. हरी बिना वाणी पाया
गम ध ध ध मधनी धम गम धनी ता अनिक प्रभाई अनिक प्रभाई अनिक प्रभाई धनी सागा गा धनी सागा धनी 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 धम धम गम ग मम गम गम दा दा मा दा मा दा नि धनी धनी सा धनी सागा धनी 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 सा धनी धनी सा धनी धनी सा अनिक प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका करुणावचनी करी विनवनी पायापासी संत संग देई संत संग देई अनिक प्रवाही घालू नको देवा तुझ्या चरणाजवळ विनंती आहे द्यायचं जर काय असेल तर संताची संगती दे जगामध्ये आम्हाला दुसरं काहीही नको असा साधा सोपा सरळ
4 चरणाचा अभंग संत शिरोमणी एकनाथ महाराजांचा सेवेसाठी निवडला होता. आपला टाईम झालेला आहे, सेवा पूर्णत्वाकडे गेलेली आहे. म्हणून झालेली सेवा संत शिरोमणी नामदेवरायाच्या चरणी, जनाबाईच्या चरणी, सकल संत मंडळीच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. पुनश्च एकदा नामदेवरायाची सेवा करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. रमेश महाराजांना, संस्थान कमिटीला पुनश्च एकदा नारदाच्या गादीवरून धन्यवाद देतो. इथून बऱ्याच वेळेस नामदेवरायाचं दर्शन करून गेलो, पण सेवा नव्हती. पण सेवा झाली, त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नारदाच्या गादीवरून सर्वांना वंदन करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली.